लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले आहात, साधं बघा, तुम्ही इलेक्शनमध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कुणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबत नाही, सरकार थांबवते. एखाद्या गावामध्ये एखादी ॲक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो, कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकटीतली ॲक्टिव्हिटी आहे ना ती. राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी लागू होत आहेत. गेल्या वेळेचा त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला नव्हता. यावेळेस परत विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आलेला आहे की अध्यक्ष ठरवतील तर आम्ही विरोधी पक्षनेता देऊ असं देवेंद्र फडणवीस. 2019मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये, तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता. पण मला आठवतं आहे की 1980मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठं मनाने लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं होतं. तर ह्या आत्ता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा. निवडणूक निकालानंतर जवळजवळ 10-12 दिवसांनी सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, मात्र तो घालतात आणि आता पुन्हा तोच प्रश्न की मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, कारण राज्याची खातेवाटप झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही. अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथनेस आलेलं दिसत नाही. तुम्हाला असं जाणवतं का? नाही, मला आश्चर्य वाटलं, कारण मला आश्चर्य वाटलं, कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचं खूप असं अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झालेत रिझल्ट लागून, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मग त्यांच्याकडून. मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेलं आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतो आहे हे दुर्दैव आहे. कारण लोकांनी जर त्यांना मतं ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाही आहे याचं उत्तर खरंच म्हणजे माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. असतील, मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल. काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्री मंडळाची आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा अपेक्षित निधी आहे तो सुद्धा सरकार जमा करून घेते. आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय लाडकी बहीणचा हा परिणाम आहे का? नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्याने एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ॲक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत जी फिस्कल मॅनेजमेंट करतच नाही आहेत आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या FRBM ॲक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो. आणि मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता सीमित विषय नाही आहे. देशाचं GDP आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4ला ड्रॉप झाली आणि रेपो रेटमध्ये पण चेंजेस व्हावे, लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी, त्याच्यावर मीही मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ, इकॉनॉमिकल सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहूड म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान, त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक पडेल. आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला, आता ह्या टॅरिफ्सचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन, दुसरा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ्स, त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वार्टरचं स्लम्प जे 7% वरून 5.4 आहे, त्याच्यातून होणारी महागाई, बेरोजगारी
त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट, ह्या राज्याचा अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ॲक्ट्स आहेत, प्लस नेबरहूड इश्यूज, आपण सगळीकडे नेबरहूड इश्यूज आहे, प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल, निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली, त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू होईल. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट, म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी, देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल, ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आत्ता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये ह्या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी. निवडणुका जिंकावं म्हणून सगळं आर्थिक गणित जी बिघडलं, म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे वीजमाफी असेल, यामुळे आता राज्य आणखी तिकडे 2-2.5 वर्ष लागतील असं अर्थतज्ञ म्हणतात. तुम्हाला वाटतं काही? नाही, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहेत, असं काहीतरी आलं. तर काय काय निकष बदल? फडणवीसांनी मुलाखत दिली, 2100 रुपयांचा त्यावेळेस प्रश्न विचारला ना, त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल, म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट त्यावेळेस बघू असं. हां, त्याच्यामुळे मार्चमध्ये हां, मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल अजून. त्याच्यामुळे वाटते का जनतेची? बघूया ना, डेटा तर येऊ दे, सगळा डेटा आल्यावर बोलू. नवनियुक्त मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, त्यांना तुम्ही काय प्रत्यक्ष शुभेच्छा वगैरे दिल्या? नाही ना, मी ट्विट केलं शपथविधी चालू असताना मी ट्विट करते. व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे, एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, किती बिझी असतील सगळे. काय बनावट औषधाची केस नवीन नाही आहे, जुनी आहे. मी ही 1.5 वर्षापूर्वी रेस केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टममध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेले. मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात बोलते. हे परत आलंय कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टममध्ये आहेत हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्यूस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं, इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. त्या इंडिया अलायन्सचा तुम्ही मुद्दा म्हणला, ममता बॅनर्जी काल एका माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाल्या की इंडिया आघाडी स्थापन करायला मी मुख्य होते किंवा मी पुढे होते. इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला नाही, मला जर चान्स दिला किंवा मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची. कसं बघता ममता बॅनर्जींच्या या विधानाकडे? कारण पवारसाहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या अनेक दिवसापासून. नाही, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. कारण का ह्या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका आहे. त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस, किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे. चेक्स अँड बॅलन्सेससाठी हे आपलं संविधान म्हणतं. त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करू. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं विश्लेषण करतो आहोत, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत का? म्हणजे परवा बोललं गेलं की साहेबांची एक हे पद्धत आहे की विशिष्ट कालावधीनंतर भाकरी फिरवायची असते. आता पार्लमेंट नंतर आता आम्ही सगळे ह्या सगळ्या मोठ्या इश्यूजमध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत. कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल, परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल. त्यामुळे ह्या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी. आम्ही पण चर्चा करतो आहे, डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतो आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतो आहे. त्यामुळे हे करत असताना हे पार्लमेंट संपेल 20 तारखेला, त्याच्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि निर्णय होतो. काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंबद्दल बोलले की गरज पडली तर महापालिकेला आम्ही राज ठाकरेंना सोबत घेऊ. आज संजय राऊत म्हणताय की भाजपच्या हातातील खेळतं राज ठाकरे झाले. तुम्हाला देखील तसंच वाटतंय की? जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे. पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न नाही, त्या दोघांनी ठरवायचं का एकत्र करायचं का काम नाही. राज ठाकरे पण ईव्हीएम मिशन विरोधात लढत आहे. हो, मला पत्र आलं आहे त्यांचं ह्याच्यावर, EVMच्या विरोधातलं एक पत्र आलं आहे मला. हां, हो, ते पत्र आलं आहे आम्हाला. आणि त्याच्यात त्यांचं असं जे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण त्याच्यात असं लिहिलं होतं की EVM होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही का, असं काहीतरी होतं त्याच्यात लाईन. नाही, अर्थातच ज्यांना आमची मागणी आहे बॅलेटवर व्हावी.
दुष्काळ टाकायचा होता. बघूया ना आता पुढच्या 1-15 दिवसामध्ये ह्या सगळ्यावर चर्चा होईलच. सगळ्यांची मतं आहेतच आणि स्ट्रॉंग मतं आहेत. त्यामुळे बघूया सगळ्यांची काय मतं आहेत चर्चा. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कुठेतरी केअर बदलला पाहिजे. आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलनं झाली. बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय होते अत्याचार होते, आज बांगलादेशचा झेंडा देखील त्यांनी जाळलेला पाहिजे. आपली काय भूमिका आहे सगळ्या? नाही, आम्ही आज ऑलरेडी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेलं. मी आत्ताच बोलले ना, ऑल अबाउट नेबर्स. त्याच्यामुळे सगळ्या नेबरहूडबद्दल सिरियस कन्सर्न जे मी स्वतः पार्लमेंटमध्ये पण बोलले त्याच्याबद्दल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोहळ्यावर लढण्याची भूमिका वाटते पुण्यात तशी तुमची काय असते? बघूया ना आधी. आत्ता तर सेशन चालू आहे. सेशनमध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमीबद्दल, विच इज रिअली क्रिटिकल. ते झाल्यावर 20 तारखेनंतर बघू पार्लमेंट सेशन संपलं. अजितदादांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खरं तर हा रेकॉर्ड आहे. भाऊ म्हणून अभिमान वाटतो दादांचा ताई? नाही, शुभेच्छा सगळ्यांना. मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांना. दादांना का? हो, सगळ्यांनाच. जे कोणी निवडून आले आहेत कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो. थँक्यू.